द्रुतगती महामार्ग हा एक अतिशय महत्वाकांक्षी महामार्ग आहे. त्याचं नाव जरी नागपूर गोवा असलं तरी देखील याचा सर्वाधिक फायदा हा मराठवाड्याला होणार आहे. मराठवाड्याचं चित्र हा एक महामार्ग बदलून टाकेल. हा मार्ग आपले सगळे शक्तीपीठ तर कनेक्ट करेलच, पण मी तुम्हाला सांगतो की विशेषतः जो दुष्काळी भाग आहे मराठवाड्याचा आणि पश्चिम महाराष्ट्राचा देखील त्याचं चित्र बदलणारा हा महामार्ग ठरेल. याचं काम हे या 2026 मध्येच सुरू झालं पाहिजे अशा पद्धतीनं आम्ही हा प्रयत्न करतो. आपण बघा, या एका महामार्गामुळे आपला जो 18 तासाचा प्रवास आहे तो 8 तासावर येणार आहे. राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेला शक्तीपीठ महामार्गात आता बदल करण्यात आला आहे. या महामार्गाच्या सुधारित आराखड्याला मंजूर दिली असून आता हा महामार्ग नव्या मार्गाने धावणार आहे. सुधारित आराखड्यानुसार आता सातारा जिल्ह्याचाही या महामार्गात समावेश करण्यात आला आहे. नांदेड, हिंगोली, परभणी, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मार्गाची आखणी बदलली आहे. नव्या बदलामुळे महामार्गाची लांबी 54 किलोमीटरने वाढली असून प्रकल्पाचा एकूण खर्च 1,01,000 कोटीवर पोहोचला आहे. हदगाव, कळमनुरी, वसमत, परभणी, औंढा, नागनाथ यासह बार्शी, माढा, पंढरपूर, माळशिरस, मान, खटाव, कडेगाव, पलूस, इस्लामपूर, करवीर, पन्हाळा आणि राधानगरी हे तालुके आता थेट महामार्गाशी जोडले जातील. या बदलामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार असली तरी वाढलेल्या खर्चामुळे हा प्रकल्प आता अधिक खर्चिक झाला आहे. ब्युरो न्यूज प्राईम महाराष्ट्रीय. दख्खनचा राजा श्री क्षेत्र ज्योतिबा यात्रेनिमित्त सर्व भाविक आणि यात्रेकरूंना हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक अजित चिकन अँड चायनीज सेंटर, नावली. मोबाईल 98 233 074 90.